आणि यानंतरची बातमी रायगड जिल्ह्यातून आहे। रायगडच्या पेण तालुक्यातील वरसई गावासह इतर 6 गावांनी आजच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय। बाळगंगा धरण प्रकल्पाबाबत योग्य मोबदला मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातलाय। सकाळपासून या गावातील कोणीही मतदान केलेलं नाही, त्यामुळे रायगड मतदारसंघात जवळपास 10,000 मतांचा फटका बसण्याची शक्यता आहे। इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधलाय गणेश महाप्रळकर यांनी। संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघ असेल, अनेक मतदान केंद्रावर नागरिक मतदान करताना या ठिकाणी आढळून आले। मात्र रायगड जिल्ह्यातल्या पेण येथील वरसई ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचा एक प्रकार उघडकीस आलेला आहे। आपल्यासोबत वरसई गावातील हे ग्रामस्थ आहेत। नक्की कशामुळे हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे, का बहिष्कार टाकला किंवा ह्या बहिष्कार टाकण्यामागचं कारण काय ते गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल एकंदरीत की आज सर्वत्र तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय, मात्र रायगड लोकसभेचा विस्तार बघितला तर खूप मोठा आहे आणि या आपल्या ग्रामपंचायत मार्फत आज जो गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला त्याचं नक्की कारण काय? भारतीय लोकशाहीचा हा मोठा जल्लोष जरी आजच्या दिवसाचा आमच्या इथे असला तरी गेली अनेक वर्ष, आज 14 वर्षाचा कालावधी झाला। ह्या 14 वर्षाच्या कालावधीमध्ये हा बाळगंगा धरण नावाचा प्रकल्प आमच्या भागामध्ये आला आणि या प्रकल्पामध्ये जवळपास 3,500हून कुटुंब प्रस्थापित होणार आहेत। कोणताही पुनर्वसनाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही आणि कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा इथं प्रकल्पग्रस्तांना मिळाल्या नाही। आज आमच्या इथे या भागातील सर्व मंडळींनी, म्हणजे हा कुठल्या फक्त एका गावाने नसून, एका ग्रामपंचायतीने नसून, जवळपास 6 ग्रामपंचायती, 10 बूथ मतदान केंद्र यावरती असणारा 10,000हून अधिक मतदान, या सर्व मतदारांनी हा निर्णय घेतला की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणीही मतदान करणार नाही। परंतु आज मोठ्या दुःखाने आम्हाला हा निर्णय घ्यायला लागला। आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, पुनर्वसनाचा प्रश्न आहे, सगळ्या मागण्यांचा प्रश्न आहे। मग यासाठी जर आम्हाला कुठला निर्णय मिळत नसेल तर इथल्या लोकांनी हा बहिष्काराचा निर्णय घेतला आहे। आज आम्ही सर्व मंडळी त्याच्यावरती ठाम आहोत। आज रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सर आपल्यासोबत या ठिकाणी मनधरणी करण्यासाठी बसले होते, मात्र आज सर्व गावकरी अद्याप आपल्या निर्णयावर ठाम आहेत। बघा, जेव्हा अधीक्षक साहेब आमच्यासमोर एक विषय काढला, आम्ही सुद्धा त्यांना एका विषयाची आठवण करून दिली की साहेब 2 वर्षापूर्वी राज्याचे गृहमंत्री ह्या प्रकल्पग्रस्तांवरती असणारे गुन्हे मागे घेऊ म्हणून अधिवेशनात जाहीर करतात। आजही तो गुन्हा मागे झाला नाही, ही एक आठवण आम्ही त्यांना आज करून दिली। त्यांना आमच्या भावना संपूर्ण समजलेल्या आहेत। त्यांचं काम त्यांनी इलेक्शन कमिशनच्या द्वारे जो करायला पाहिजे तो आमच्यासमोर येऊन केला। परंतु आम्ही सर्व मंडळी आज या भागातील, या विभागातील जो बहिष्कारावरती ठाम आहे तो निर्णय त्यांच्यासमोर कळवलेला आहे आणि आमचा निर्णय अशाच पद्धतीने ठाम राहणार। नक्कीच। तर आपण बघताय की रायगड लोकसभेतील पेण मतदारसंघातलं हे वरसई गाव आणि या वरसई गावातील जवळजवळ 10,000 लोकसंख्या असलेली ही वस्ती आणि आजच्या या लोकसभा मतदान प्रक्रियेवर मोठ्या पद्धतीचा हा बहिष्कार या गावकऱ्यांनी टाकलेला आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।